बार्शी शहरातील सोलापूर रोड येथील मराठीचे व्यासंगी अभ्यासक श्यामसुंदर मुळे यांच्या दत्तधाम या निवासस्थानी आज आपण आलेलो आहोत. वयाच्या 84व्या वर्षी ज्यांचा नुकताच सहस्त्रचंद्र दर्शन हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला आणि आणखी 4 संशोधनपर ग्रंथ ते लिहित आहेत. मुळे सर म्हणजे सव्यासाची शिक्षक, निर्भीड पत्रकार, अभ्यासू लेखक. मुळे सरांनी समाजकारण, राजकारण, पत्रकारिता, साहित्य क्षेत्रामध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटवत शिक्षण मंडळाचे उपसभापती, शिक्षक नेते अशा विविध भूमिका बजावलेल्या आहेत. मुळे सरांनी छत्रपती शिवाजी महाराज, दादोजी कोंडदेव, भगवान श्रीकृष्ण यासारख्या ऐतिहासिक व्यक्तिरेखांबरोबरच भारतीय राज्यघटना, आरक्षण यासारख्या विविध विषयांवर 20 पुस्तकांचे लेखन केलेले आहे. विविध पुरस्कारांनी पुरस्कृत असे श्यामसुंदर मुळे सर यांच्या दत्तधाम या निवासस्थानी त्यांच्या एकूणच कार्याचा आढावा घेण्यासाठी आज आपण सोलापूर रोडच्या त्यांच्या निवासस्थानी आलेलो आहोत. नमस्कार. नमस्कार. बार्शी टुडे युट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे सर. सर, माझा पहिला प्रश्न असा आहे की आज नाबाद 84 अशी बॅटिंग करत सेंचुरीकडे वाटचाल करताना आपले बालपण, शिक्षण, कौटुंबिक पार्श्वभूमी याबद्दल काय सांगाल सर? आज 84 वर्ष पूर्ण झालेली आहेत आपल्याला, त्याबद्दल प्रथम आपल्याला वंदन. आणि काय सांगाल? तर माझा जन्म 7 ऑगस्ट 1940 झाला आणि तो बार्शीमध्ये दामल्यांच्या वाड्यामध्ये झाला. सुलाक्याकडे जाताना रोडवर तो दामल्यांचा वाडा आहे. त्या ठिकाणी आमचे वडील भाड्याने राहत होते. आणखीन जवळजवळ 5-6 वर्ष मी त्या वाड्यामध्ये राहत होतो. त्याच्यानंतर आम्ही स्थलांतर केलं. आणखीन आता हा सध्याचा मुळे प्लॉट आहे, या ठिकाणी आम्ही राहायला आलो. आणखीन मग हा बंगला वडिलांनी बांधला. इथं जवळ शेतीवाडी आहे, ती शेतीवाडी आम्ही बघायला लागलो. आणखीन इथं राहायला आल्यानंतर मग प्राथमिक शाळेतलं शिक्षण माझं सुरू झालं. तर सर्वसामान्यपणे मध्यमवर्गीय जी मुलं असतात ती इंग्लिश मिडियममध्ये वगैरे शिकतात. परंतु मी बार्शी नगरपालिकेच्या 5 नंबर शाळेमध्ये शिकलो आहे. त्या ठिकाणी माझं नाव घालतं बेलसरे मास्तर हेडमास्तर होते त्यावेळेला. आणि त्यावेळेच्या प्राथमिक शिक्षकांचा दर्जाही फार चांगला होता. धोत्रे असायचे, गरीब असायचे, पण ज्ञानपिपासू असायचे आणि विद्यार्थ्यांचं प्रेम असायचं अतिशय. तर 4थीपर्यंत मी या 5 नंबर शाळेमध्ये होतो. आता त्या शाळेला लोकमान्य टिळक नाव दिलेलं आहे त्या शाळेला. तर त्या ठिकाणी असताना माझं वैशिष्ट्य असं होतं की मला लहानपणी चित्रकलेचा नाद खूप होता. मी प्राथमिक शाळेत असताना अनेक इतिहासातले पुस्तकाचे चित्र जे असतात ते वॉटर कलरने वगैरे काढत असे किंवा खडूने काढत असे. आणखीन त्यावेळेला माझं शाळेतले शिक्षक फार कौतुक करायचे आणि शाळेमध्ये भिंतीवरती माझी चित्र लावली जायची. तर चित्रकलेचा नाद मला प्राथमिक शाळेत असल्यापासून होता. पण 4थीची परीक्षा पास झाल्यानंतर मग मी प्राथमिक शाळेमध्ये हुशार विद्यार्थी होतो. प्रत्येक वर्षी माझा पहिला नंबर असायचा. अर्थात हा आमचा भाग म्हणजे थोडा मागासलेला भाग आहे सगळा, त्यामुळे मागासलेल्या वर्गांची मुलं तिथं असायची. मग त्या ठिकाणी माझं जास्त बुद्धिमत्ता उठून दिसायची त्या ठिकाणी. तर त्या ठिकाणी मग 4थीची परीक्षा जेव्हा आली तेव्हा मी पहिला आलो नेहमीच्या पद्धतीने. आणि त्याला मला छोटासा एक पेला बक्षीस मिळाला. तो अजून इथं आहे ठेवलेला बारका. आणखीन तो चांदीचा पेला घेऊन मग आमच्या घरामध्ये चर्चा झाली की त्याला हायस्कूलमध्ये घालायचं कुठतरी म्हणून.
मग सोलापूर हायस्कूलमध्ये माझं नाव घालायचं ठरलं. अर्थात आम्ही त्या सोलापूर रोडला ते मुळे मध्ये राहत होतो आणि सोलापूर हायस्कूल म्हणजे त्यावेळेला वसंत बोटेच्या समोर जो खारापूर रोड आहे त्या ठिकाणी सोलापूर हायस्कूल भरत असे त्यावेळी इमारतीमध्ये. मग ते वडिलांनी माझं नाव त्या ठिकाणी घातलं. तर सोलापूर रोड पासून मुळे पासून ते सोलापूर हायस्कूलमध्ये रोज मला चालत जावं लागायचं. अलीकडचे माझे नातू वगैरे जे ते स्कूल बस मधनं जातात किंवा माझी मुलं वगैरे जी होती ती टांग्यातनं जात होती. परंतु माझा काळ असा होता, आमच्या वडिलांची परिस्थिती काही फारशी चांगली नव्हती. शेतीवाडी वगैरे होती, बघत होतो आम्ही. आणखीन माझी प्रकृती चांगली होती, त्यामुळं वडील बँकेमध्ये सर्व्हिस करायचे. घोडेगल्ली बँक जी आहे बार्शीतली सेंट्रल अर्बन कोऑपरेटिव्ह बँक जी होती त्या ठिकाणी वडील क्लार्क म्हणून नोकरीला होते. आणखीन रोज जेवण करून आम्ही जात होतो. वडिलांच्या बरोबर मी जायचा, तर मी त्यांचा हात धरून जायचा. वडील मला शाळेमध्ये सोलापूरमध्ये सोडायचे आणि पुढे ते बँकेत निघून जायचे. तर जाताना आम्ही दोघांचा डबा घेऊन जात होतो. आणखीन माझा डबा सुद्धा ते बँकेमध्ये घेऊन जायचे. जवळच बँक होती घोडेगल्ली बँक. आणि सोलापूरमध्ये मधली सुट्टी झाली की मी बँकेमध्ये जायचा. मग त्याला बँकेमध्ये त्यांचा चहाचा कार्यक्रम वगैरे असायचा सगळ्या क्लार्क लोकांचा. मग त्याला एक रूम होती, त्या ठिकाणी बसून मी डबा खायचा आणखी पुन्हा शाळेमध्ये यायचा. आणि मग सोलापूरमध्ये माझं वैशिष्ट्य असं होतं की मी सकाळी 9-10 वाजता वडिलांच्या बरोबर हायस्कूलमध्ये जायला म्हणून बाहेर पडायचा घराच्या. तो शाळा 5ला सुटल्यानंतर दुपारी डबा खायचा बँकेत जाऊन. आणि 5ला शाळा सुटली की पुन्हा ज्या क्लासेस वगैरे माझे जे असायचे, हिंदीला मी हिंदीच्या परीक्षा दिल्या सोलापूरमध्ये असताना, मी संस्कृतच्या परीक्षा दिल्या, मी ड्रॉइंगच्या परीक्षा दिल्या. तर त्यांचे क्लासेस असायचे त्या शिक्षकांनी घेतलेले. मग ते माझे क्लासेस चालायचे. तर संध्याकाळी 7-8 वाजायचे. तर हे सगळे क्लासेस करून संध्याकाळी 7-8 वाजता मी चालत एकटा घरी येत होतो त्यावेळेला. पण मला काही त्यावेळेला काही फार मोठं काही कष्ट वगैरे असे काही वाटले नाहीत, कारण ज्ञानाची पिपासा एवढी मोठी होती. आणखी शिवाय सोलापूर हायस्कूलमध्ये शिक्षक जे होते ते फार चांगले होते. तशी शिक्षक आता अलीकडे बघायला मिळत नाहीत, दुर्मिळ झालेले आहेत. म्हणजे ते चांदीचा पेला ज्या वेळेला तुम्हाला बक्षीस मिळालं त्या बक्षिसाचा अर्थ कळत होता तेव्हा? काही कळत नव्हतं त्याला. पण आपण काहीतरी वेगळे आहोत असं मला त्याला आनंद झाला होता त्यावेळेला. आणि मग सोलापूर हायस्कूलमध्ये मला खूपच पारितोषिकं मिळाली. मग सोलापूर हायस्कूलमध्ये माझ्या चित्रकलेचाही विकास झाला जो होता तो. मी सोलापूर हायस्कूलमध्ये ड्रॉइंगच्या परीक्षा दिल्या. पहिली परीक्षा आणि दुसरी परीक्षा. दुसऱ्या परीक्षेमध्ये मला बी ग्रेड मिळाला. सहसा बी ग्रेड मिळत नाही, पण तो मला मिळाला. म्हणजे माझं इतकं ड्रॉइंग चांगलं होतं. शिवाय पण मी सोलापूर हायस्कूलमध्ये असताना एक हस्तलिखित मासिक चालवत होतो. मी संपादक होत होतो त्यात. आणखीन आमच्या वर्गातली जी मुलं असायची ती आम्ही वर्गणी गोळा करत होतो, त्यातनं कागद आणायचे. कितवीत होतात तुम्ही तेव्हा? 7वी-8वी मध्ये होतो त्यावेळेला. आणि त्याला हस्तलिखित मासिक, त्याला मी अमर नावाचं होतं, त्याला अमर नाव दिलं होतं आम्ही. आणि त्या अमर नावाचं मासिक आम्ही दरवर्षी वर्षातनं एक अंक काढत होतो मुला. आणि त्याचा संपादक मीच, मुखप्रश्न मीच काढलेला असायचं. आणखीन मग माझे सगळ्या वर्गातले जे मित्र असायचे ते त्याच्यामध्ये लेख वगैरे लिहायचे, कविता लिहायचे. आणि त्याचं प्रकाशन आम्ही शिक्षकाच्या हस्तेच करत होतो. तुम्ही लिहिला एखादा लेख, कविता तुम्ही लिहिली होती का? पहिली कविता? हो, लिहिली होती. काय आठवते? हो, आठवते. मी फुलपाखरू म्हणून जी कविता होती 4थीला, फुलपाखरू छान किती दिसते, त्याच्यामध्येच मी थोडासा फरक करून वासरू छान किती दिसते अशी कविता लिहिली होती. म्हणून दाखवा ना. नाही, आता सगळी नाही येतात माझ्या लक्षात. 4 ओळी. वासरू छान किती दिसते, इकडे तिकडे बागडते, वासरू छान किती दिसते, अशी ती कविता केली होती. शिवाय अर्थात कविता हा जरी मी लिहित असलो ते पण प्रामुख्याने वैचारिक लेखन माझं जास्त असायचं. मी त्याच्यामध्ये संपादकीय लिहायचा, निर्णय विषयावरती लिहायचा. आणि त्याचं सोलापूरमध्ये जे शिक्षक असायचे त्यांच्या हस्ते त्याचं प्रकाशन करायचं आम्ही. आणि तो प्रकाशनाचा सोहळा आम्ही फार चांगला करत होतो त्यावेळेला. म्हणजे त्यावेळेला रसपानाचा कार्यक्रम करत होतो आम्ही वर्षातनं एकदा. वर्गणी करायची मुलांनी गोळा. आणखीन सर्व शिक्षकांना बोलवायचं सोलापूर हायस्कूलमध्ये. त्याला 50-60 शिक्षक होते सोलापूर हायस्कूलमध्ये. सगळे शिक्षक यायचे
त्यावेळेला. आणि आमच्या वर्गातली सगळी मुलं मुली असायच्या सगळ्या. आणखीन मग त्यांना चहा पाणी वगैरे सगळं नाश्ता हे द्यायचं. आणखीन आमच्या मासिकाचं उद्घाटन करायचं. किती रुपयांची कॉन्ट्री करायचा तुम्ही? रुपया 2 रुपये असं. पॉकेटमध्ये? हा, त्या काळामध्ये रुपया 2 रुपये आणायचे. आणखी माझ्या वर्गामध्ये श्रीमंताची मुलं होती, व्यापाराची मुलं होती, त्यामुळं पैसे जमायचे सुद्धा. आणखी मला घरनं पैसे मिळायचे. तर अशा रीतीनं वर्षातनं एक कार्यक्रम आम्ही तो फार चांगला सुलाकॅसमध्ये सगळ्या शिक्षकांना सुद्धा विशेष वाटायचं. दुसरी गोष्ट सुलाकॅसमध्ये वैशिष्ट्य अशी होती की मला वक्तृत्वाचा नाद होता. मी वक्तृत्व खरं सुलाकॅसमध्ये माझा वक्तृत्व कलेचा खूप विकास झाला आणि तो पुढे सुद्धा शेवटपर्यंत टिकला वक्तृत्व कलेचा भाग. तर वक्तृत्व कलेच्या मध्ये माझं असं वैशिष्ट्य होतं की दरवर्षी निवडणुका व्हायच्या सुलाकॅसमध्ये. अध्यक्षपदाची निवडणूक व्हायची. संपूर्ण शाळेमध्ये अध्यक्ष निवडला जायचा आणि म्हणजे अतिशय तुळशीची निवडणुका व्हायच्या. तर त्यावेळेला निवडणुकीचा प्रचार करण्याकरता म्हणून मला डिमांड होती खूप. ज्या पक्ष उभा राहायचे ते म्हणायचे मुळे आमच्याकडे पाहिजे म्हणून भाषण करायला. मग शेवटी मी ज्याच्याकडे भाषण करत होतो तो मुळशी निवडून यायचा. असं सुलाकॅसमध्ये प्रथा पडली होती. अशा रीतीनं अनेक निवडणुका झाल्या. आणखी मग शेवटी मी 8वी 9वीला असेल सुलाकॅसमध्ये, त्याला मी स्वतःच मला आमचे हेडमास्टर म्हणले की तू स्वतः उभा राहा इलेक्शनला म्हणून. मग मी ती निवडणूक लढवली आणि सुलाकॅसमध्ये अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मी प्रचंड मताने निवडून आलो. त्यावेळेला मुंडे नावाचा एक विद्यार्थी होता, तो माझ्या विरुद्ध उभा होता. आमच्या दोघात लढत झाली आणखी मी ती निवडणूक जिंकली. सुलाकॅसमध्ये अजून एक वैशिष्ट्य होतं, जसं एक वर्षात एक निवडणूक व्हायची तसं विद्यार्थी पार्लमेंट म्हणून निर्माण केलेलं होतं आम्ही. म्हणजे वाजखेरांची ती देणगी होती. म्हणजे जेवढे वर्ग होते 5वी पासून ते 11 10वी 11वी, आमच्या वेळेला 11वी होती. 10वी पासून पहिलीपासून 5वी पासून ते 11वी पर्यंत प्रत्येक वर्गाचे 2 प्रतिनिधी असे 11×2 22 निवडून यायचे. आणि ते निवडून म्हणजे त्यांचं पार्लमेंट व्हायचं, विद्यार्थी पार्लमेंट. मग त्या पार्लमेंटचा अध्यक्ष असायचा, तर तो अध्यक्ष या सगळ्या शाळेतनं निवडला जायचा. आणि त्याचा अध्यक्ष म्हणून मी निवडून आलो होतो एकदा. आणि याच्यापूर्वी मी अध्यक्षपदाला मी स्वतः उभा नव्हतो, दुसऱ्यांचा प्रचार करत होतो, पण तरी मी माझ्या वर्गातनं निवडून जाता नेहमी प्रतिनिधी म्हणून. आणि माझ्या वर्गामध्ये 5वी पासून ते 10वी पर्यंत मॉनिटर मीच असायचं. त्यावेळेला मॉनिटर निवडला जायचा. आणि त्या मॉनिटरने शिक्षक ज्यावेळेला गेले जर असतील किंवा उशीर आले तोपर्यंत त्यांना उभारून लोकांची नावं टिपायचे वगैरे. आणखी मग शिक्षक त्यांना शिक्षा करायचे. तर हे काम सुद्धा मी म्हणजे 5वी पासून ते 10वी पर्यंत दरवर्षी मला मॉनिटर म्हणून. पण मॉनिटर खोडकर मुलगा असतो, मग तुमचं कसं होतं? पण मग माझी निवड व्हायची हुशार म्हणून. खोडकर होतात का हुशार म्हणून? हुशार होतो मी, हुशार म्हणून माझी निवड व्हायची नेहमी. आणखीन खोडकर मुलं सुद्धा मला मत द्यायची त्याच्यावरून. आणि माझ्या सगळ्या निवडणुका बिनविरोध झाल्या. कोणी विरोधही उभं राहायचं नाही कोणी आमच्या विरोधात. आणि त्यामुळे ते आणखीन माझा अभ्यासही चांगला होता. पहिल्या 5 नंबरमध्ये नेहमी नंबर माझा असायचा सुलाकॅसमध्ये. सुरुवातीला जे मी हायस्कूलमध्ये गेलो होतो 5वीला, तर मी पहिलाच आलो होतो 5वीला. पुढे मग नाणेवडेकर वगैरे अनेक विद्यार्थी होते, आमच्यामध्ये स्पर्धा चालायच्या इंग्रजी गणितामध्ये वगैरे. मग पहिल्या 5 मध्ये माझा नंबर असायचा नेहमी, पण त्याच्या खाली नंबर कधी आला गेला नाही माझा नंबर मात्र. तर अशा रीतीनं चित्रकलेमध्ये मी 2 परीक्षा दिल्या. वक्तृत्व कलेमध्ये मग आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा ज्या असतात त्या स्पर्धेला सुद्धा मला पाठवायला लागले मग हायस्कूलतर्फे. तर वाजखेर हे मुख्याध्यापक होते आणि त्यांचा माझ्यावर फार प्रभाव पडलेला होता. अतिशय विद्वान. आणखीन मी ही जी पुस्तकं वगैरे लिहिली त्याच्यामागे त्यांची सुद्धा प्रेरणा आहे. कारण त्यांनी आईन्स्टाईनचे विज्ञान विश्व म्हणून एक पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्याला महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार मिळाला होता त्या पुस्तकाला. तेव्हा बारशे म्हणून हे पहिलं उदाहरण आहे की स्टेट लेवलचं बक्षीस एखाद्या पुस्तकाला मिळालेलं आहे. इतकंच नाही, तो मनुष्य निरीक्षक होता, त्याला काही तसं नव्हतं, स्वयंसूतक नव्हतं. तर असे संस्कार माझ्यावरती झाले. आणि हायस्कूलमध्ये असताना अजून एक माझं वैशिष्ट्य असं होतं की आचार्य अत्रेंची जी नवयुग होतं, नवयुग नावाचं साप्ताहिक आचार्य अत्रे काढायचे मुंबईमधनं, त्या नवयुगमधनं माझे लेख यायचे मी हायस्कूलमध्ये असताना. आणखी मग हे शिक्षकांना कसं कौतुक वाटायचं की आचार्य अत्रेंचे ह्याच्यामध्ये जे लेख येतात म्हणून वगैरे. वर्गामध्ये ते वाचून दाखवायचे माझे लेख आलेले. तर विनोद सम्राट आचार्य अत्रे म्हणून मी एक लेख लिहिला होता. नंतर गौ त्यांना आरती म्हणून एक भगतसिंगावर लेख लिहिला होता.
नंतर तेथे करे माझे देवती हा सावरकरांचा लेख लिहिला होता आणि हे सगळे लेख म्हणजे प्रसिद्ध झालेले त्यावेळेला. आणि मी हायस्कूलमध्ये शिकत असतानाच रविवार सकाळी शाळेत नियतकालिक स्पर्धा ठेवली होती. म्हणजे शाळेची जी हस्तलिखित मासिकं असतात ती मासिकच मागवली होती त्यांनी आणि त्या मासिकाचे मध्ये नंबर लावायचे होते. तसं आमच्या सोलापूर माझं जे अमर मासिक होतं आम्ही काढत होतो ते आम्ही एक वर्ष पाठवलं आणि ते त्या हस्तलिखित मासिकाला पुरस्कार मिळाला. ती सगळ्यात चौथा पुरस्कार मिळाला त्याला. पहिलं काहीतरी नुमबीचं वगैरे होतं पुण्याचं वगैरे, नंतर पुन्हा सोलापूरचं एक होतं DAVचं वगैरे. तर सोलापूरचा आमचा तिसरा नंबर लागला माझ्या त्या अमरचा. तर त्यावेळेला माझं त्या हस्तलिखितामध्ये जो लेख होता ते करे माझी होती म्हणून तो सावरकरांच्यावर होता. आणि तो सावरकरांचा लेख होता म्हणजे कसं, तर सावरकरांना 75 वाढदिवस झाल्यावर त्यांचा पुण्यामध्ये सत्कार झाला होता. त्यांचा अमृत महोत्सव झाला होता सावरकरांचा आणि त्या अमृत महोत्सवाला मी स्वतः गेलो होतो. मला सावरकरांची त्यावेळेला खूप आकर्षण होतं. म्हणजे एक क्रांतिकारक म्हणून, देशभक्त म्हणून वगैरे, एक विचारवंत म्हणून. तर त्या कार्यक्रमाला मी गेलो होतो. मग त्या कार्यक्रमाचं वर्णन मी लिहिलं होतं ते करे माझ्या होती आणि ते आचार्याने छापलं होतं. नंतर पण आचार्यांची जी मुलगी होती शिरीष पै ती संपादिका झाली. तिचं हस्ताक्षर फार चांगलं होतं. तिथे चांगल्या हस्ताक्षरात मला अभिनंदनाची पत्र वगैरे लिहायची होती की तुम्ही लहान वयामध्ये चांगले लेख लिहिता, आम्ही ते छापू वगैरे म्हणून. आणि बार्शीमध्ये सुद्धा आचार्यांच्या नवयुगमध्ये लेख येतात म्हणून त्याचं खूप कौतुक व्हायचं त्या लेखांचं वगैरे. तर हे वाजखेर जे होते त्यांचा मी आवडता विद्यार्थी होतो. कारण सर्व ऍक्टिव्हिटीमध्ये असायचा. सोलापूरमध्ये गॅदरिंग व्हायचं दरवर्षी आणि गॅदरिंग हे मोठं आकर्षण असायचं. अलीकडे गॅदरिंग होत नाही फारशी, बंदच झाली 72च्या दुष्काळानंतर. पण आमच्या वेळेला महिनाभर प्रॅक्टिस चालायची, नाटकं बसवली जायची, महिना त्याच्यामध्ये काम करायचे. तर एका वर्षी आम्ही एक नाटिका बसवली होती, राम गणेश गडकरांचं सकाळचा अभ्यास. सकाळचा अभ्यास करताना दोन चार मित्र एकत्र बसून अभ्यास करताना ते अभ्यास करत नाहीत, भांडणच करतात, असं त्याच्यामध्ये गडकऱ्यांनी लिहिलं होतं. तर ते नाटकामध्ये मी काम केलं होतं, दामूचं काम मी केलं होतं. आणि दुसरा मित्र होता ते काम केंडे म्हणून माझा मित्र होता, त्यानं काम केलं होतं. तर आम्ही दोघं तिघांनी म्हणून ते नाणेवळकर म्हणून एक तिसरा, 3 विद्यार्थी. आणखी विद्यार्थी अभ्यासाला जमले तर ते अभ्यास करत नाहीत, एकमेकाच्या कोचाळ्या काय करतात, खोड्या करतात आणि शेवटी मारामाऱ्या करतात. आणखीन एकमेकाच्या अंगावर शाई ओततात. त्यावेळेला दौत असायची, त्यावेळेला काय फाउंटेन पेन नव्हतं त्यावेळेला. तर ते सगळे दौत माझ्या शर्टवर केली होती. आणखी मुलांनी टाळ्या वगैरे वाजून त्यावेळेला स्वागत केलं होतं. तर अशा रीतीने त्यावेळेचं गॅदरिंग सुद्धा फार महत्वाचं असायचं. आणि त्यावेळेचं जे गॅदरिंगचं वैशिष्ट्य असं असायचं की प्रसिद्ध माणसं यायची गेस्ट म्हणून, चीफ गेस्ट म्हणून असायची. तर ते सुद्धा आमचं आकर्षण होतं आणि त्याचा माझ्यावरती खूप परिणाम झाला. गोपीनाथ तळवलकर आनंद मासिकाचे संपादक ते 1 वर्ष आले होते. रंगले रपू परांजपे ते 1 वर्ष आले होते, त्यांनी या ठिकाणी भाषण केलं होतं. तर रंगले रपू परांजपेने एकदा भाषण असं केलं होतं की ते म्हणाले, जो शिक्षक असतो, जो हे असतो, त्यांनी शिक्षकाशी प्रामाणिक राहिलं पाहिजे. शिक्षण क्षेत्राशी राजकारणाचा वगैरे त्याचा संबंध काही नाही, समाजाचा सुद्धा फारसा संबंध येता कामा नये. आणि मग त्यांनी असं सांगितलं की समजा गावामधील एखादा मनुष्य जो कोणी मरण पावला तर शाळेला सुट्टी देतात. तर म्हणले मी प्रिन्सिपल असताना शाळेला सुट्टीकडे देत नसे, शाळा चालू ठेवायची. कारण मी असं म्हणायचं की ही मुलं काय जाणार काय अंत्ययात्रेला, मुलं जर अंत्ययात्रेला जात नाही तर सुट्टी कशाला द्यायची, म्हणून मी शाळा चालू ठेवली. किंवा सावरकर म्हणले माझे विद्यार्थी होते, ते क्रांतिकारक होते, देशभक्त सगळं कबूल आहे. पण त्यांनी लकडी पोलापाशी जेव्हा परदेशी मालाची होळी जेव्हा केली तेव्हा मी त्यांना रेस्ट्रिकेट केलं म्हणलं. नंतर माझ्यावर टीका झाली खूप, म्हणजे केसरीनेच लेख लिहिला होता की एका क्रांतिकारकाला येणे हे केलं वगैरे म्हणून असं. पण म्हणले मी माझं कर्तव्य पाहिजे राहिलं की विद्यार्थ्यांनी अशा चळवळीत भाग घेऊ नये, फक्त अभ्यासच करावा. तर अशा रीतीनं किंवा प्राध्यापक द.रा. बेंद्रे म्हणून जे कन्नड कवी ज्यांना पुढे ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला, ते सोलापूरच्या डॅरन कॉलेजमध्ये कन्नड शिकवायचे. तर त्यांना 1 वर्ष आम्ही अध्यक्ष म्हणून बोलवलं होतं गॅदरिंगचं. त्यांचं भाषण त्यांनी विठ्ठल रखुमाईवर भाषण केलं होतं.
कर्नाटकचा हा मनुष्य खरं म्हणजे. आणि कन्नडी भाषेमध्ये त्यांनी लिहिलेलं आहे, ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. पण त्यांनी पंढरपूर जे विठोबाबद्दल जे भाषण केलेलं आहे ते सुद्धा माझ्या चांगलं स्मरणात आहे. तर अशा रीतीनं सुलाक्यामध्ये अतिशय फार चांगला माझा तो काळ गेला. आणखी सुलाक्यामध्ये सगळं झाल्यानंतर मग मी त्याला 11वी परीक्षा उत्तीर्ण झालो, पहिल्या श्रेणीमध्ये झालो. दुर्दैवानं मी हायस्कूलमध्ये शिकत असताना माझ्या वडिलांचं निधन झालं. आणखी मग घरीची जबाबदारी कसं सगळे त्याला भाऊ वगैरे लहान होते सगळे आमचे. आणि मग प्रश्न असा निर्माण झाला, पण त्याला सगळ्या बार्शीमध्ये माझा बोलबाला होता. तात्या देशमुख, बापूसाहेब बुडूक वगैरे सगळी जी माणसं होती, नानासाहेब जोशी वगैरे, त्या सगळ्यांना म्हणजे मी नेहमी वक्तृत्वामध्ये भाग घ्यायचा हे घ्यायचा म्हणून माझ्या नावाला एक प्रकारचं ग्रामर होतं त्यावेळेला. मग त्यावेळेला तात्या देशमुखने वगैरे मिटिंग घेऊन, आणि मी लहानपणी संघामध्ये जात होतो RSM मध्ये वगैरे. तर त्या सर्वांनी म्हणून असं ठरवलं की हा चांगला विद्यार्थी आहे, आणखी याचं पुढे चीज व्हावं, तर याला आपण पुण्यामध्ये पाठवू शिकायला म्हणून त्यांनी असं ठरवलं. पण आता इथं घरी वडील नव्हते, काय नव्हते, घरची परिस्थिती नव्हती. म्हणलं ते म्हणले आम्ही हे करू. म्हणलं मग आमच्या वडिलांच्या बँकेमध्ये बाळा रानडे म्हणून होते, वडिलांचे मित्र, म्हणजे बँकेत क्लार्क होते. पण ते म्हणले की मी जबाबदारी घेतो घरची. मग ते रोज सायकलवरून येऊन आमच्या घरची देखभाल करायचे. आणि ते म्हणले की आपण याला पुण्याला पाठवू, म्हणून त्यांनी मला पुण्याला पाठवलं. आणि ते शेती वगैरे बघायचे. तर त्यावेळेला पुण्यामध्ये प्री डिग्री सुरू झाली होती म्हणजे 11वीच्या नंतर. आणि मग नंतर हे आता प्री डिग्री बंद झालेली. तर त्यावेळेला प्री डिग्रीच्या परीक्षेमध्ये मला गेलं. परंतु मी पुण्यामध्ये गेल्यानंतर मला वक्तृत्वाचा, ह्याचा, राजकारणाचा एवढा नाद होता की मी सगळ्या सभांना जायचा. समोर SM जोशीच्या सभेला जायचा, नागोगरांच्या सभेला जायचा, कॉम्रेड डांगेच्या सभेला जायचा, आचार्य आकरांच्या सभेला जायचा. त्यामुळे अभ्यासाकडे माझं दुर्लक्ष झालं. आणि शेवटी त्या परीक्षेमध्ये मला अपयश आलं. आयुष्यामध्ये परीक्षेवर म्हणजे नापास मी फक्त एकदाच झालो, बाकी कधी मी नापास झालो नाही. मला नेहमी पहिला नंबर आला, पण त्याला नापास झालो. मग नंतर मी बार्शीला आल्यावर मी त्यांना सांगितलं मे महिन्यामध्ये की यार घरची काही परिस्थिती नाही, काही नाही, आणखीन आता मी पुण्यामध्ये काही राहत नाही, आणि इथनं पैसे पाठवणं वगैरे त्यांनाही अवघड जायला लागलं. इथलं घरचं चालवायचं, शेतीचं खर्च चालवायचा, आणि मला पैसे पाठवायचे. म्हणलं मग ते म्हणाले की ठीक आहे. मग त्याच वेळेला बार्शीमध्ये कॉलेज निघालं होतं, त्याला शिवाजी कॉलेज स्थापना झाली होती. मग त्यावेळेला मग माझं इथं नाव घालण्यात येत आलं सुलाक्यामध्ये. आणि पुढे माझ्या सगळ्या भावांची, बहिणींची, माझ्या मुलांची, मुलींची शिक्षण सुलाक्यामध्येच झालेली, आणि शिवाजी कॉलेजमध्येच झालेली ती सुद्धा. आणखी त्यावेळेस मी शिवाजी कॉलेजमध्ये जेव्हा प्रवेश घेतला तेव्हा सांगण्याची गोष्ट म्हणजे अशी की त्यावेळेला यशवंतराव चव्हाणांनी EBC सवलत सुरू केली होती, म्हणजे इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासेससाठी. म्हणजे जातीचा प्रश्न नाही, फक्त आर्थिक. मग त्यावेळेला काय असायचं, सगळेजण आपला फॉर्म भरून द्यायचे, आम्ही आमचं शिरीचं उत्पन्न दाखवायचं त्यावेळेला. तलाठ्याचा सही शिक्का त्याच्यावरती घेतला आणि ते शाळेला दिलं की आम्हाला सगळी फी माफ व्हायची. तर अशा रीतीनं त्यावेळेच्या त्या सवलतीचा आम्हाला फार फायदा झाला आमच्या कुटुंबाला. आणखी नंतर पण जातीय आरक्षण सुरू झालं, जातीवरती EBCला वेगळं, BCला वेगळं, शेड्यूल कास्टला वेगळं वगैरे. आमच्याला तसं नव्हतं, आर्थिक निकषावर ते होतं. आणि त्याचा फायदा आमच्यासारखं, मी ब्राह्मण खरं म्हणजे, पण मला फायदा झाला, माझ्या भावा बहिणीला फायदा झाला. आम्ही सगळ्यांनी मग ते फॉर्म भरून आमचं शिक्षण केलं. तर मामा जगदाळेंचंही मी ऋणी आहे त्या बाबतीमध्ये. त्याने काढल्यामुळे आमच्या सर्वांची सोय झाली शिक्षणाची. नंतर आमचं शिक्षण क्षेत्रात अर्धवट राहिलं असतं. पाहिलं होतं तुम्ही? हो, पाहिलं होतं. आणखी मामांचा माझा चांगला समोर होता. मी वक्तृत्वात भाग घेतो म्हणून मामा तसे फटका होते, इतरांना टाकून बोलायचे, वाटलं कसं बोलायचे, पण मला मात्र ते आदराने वागवायचे, या भाषा म्हणायच्या वगैरे. त्यांच्या बोर्डिंगमध्ये गेले म्हणजे ते हातानं जेवण वगैरे करीत बसलेले असायचे. तर हातामध्ये काठी घेऊन एका पायाने पंगू होते. तर ते सगळे शाळेमध्ये मला घेऊन हिंडायचे वगैरे. आणि त्या कॉलेजमध्ये RG शिंदे म्हणून प्रिन्सिपल होते, आणि त्या RG शिंदे ते मराठीचे होते. आणि BA माझा मराठी हा विषय होता, मराठी, संस्कृत आणि फिलॉसॉफी हे माझे विषय होते. तर मराठी हा माझा मेन विषय होता. आणि RG शिंदे मला शिकवायला यायचे, ते प्रिन्सिपल होते आणि मराठी शिकवायचे मला. आणि माझं मराठी चांगलं असल्यामुळे मी त्यांचा आवडता विद्यार्थी RG शिंदेचा. तर RG शिंदेना सुद्धा मी गुरुस्थानी मानतो. आणि शिवाजी कॉलेजमध्ये
पुढे माझा जो विकास झाला तो आरजी शिंदेमुळे झाला प्रामुख्यानं. मग मी तिथे गेल्यावर मी त्यांना सांगितलं असं तर माझे वडील गेले तर माझं सोलापुरात पुढे येऊन मी आता इथं बार्शीमध्ये येणार आहे वगैरे. ते म्हणले काय नाही करत नाही, तू फॉर्म भर म्हणले, तुला आम्ही सगळ्या सवलती देऊ. आणखी मग मी प्रवेश घेतला शिवाजी कॉलेजमध्ये. आणि शिवाजी कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यावर पुढे मग नुकतंच मी प्रवेश घेतल्यावर ते निवडणुका लागल्या होत्या, कॉलेजच्या निवडणुका. तर मला आरजी शिंदेने आग्रह केला की तुझं वक्तव्य वगैरे सगळं चांगलं आहे, तर तू डिबेटिंग सेक्रेटरी नाही मॅगझिन सेक्रेटरीला तू उभा राहा. मी म्हणलं मला आता शिवाय पिरियडही फारसा राहिला नव्हता, एकच महिना राहिला होता निवडणुकीला. तर मी म्हटलं प्रचारालाही वेळ नाही आहे, आणखी शिवाय मी फारसा परिचित नाही आहे, शिवाय ग्रामीण भागातली मुलं आहेत आणि मराठवाड्यातली दोन मुलं उभी होती निवडणुकीला माझ्या विरोधात. एनगे म्हणून एक होता, आणखी शेळके म्हणून एक विद्यार्थी होता. हे दोघं ते अर्ज भरला त्याने मॅगझिन सेक्रेटरी पदासाठी. मग आरजी शिंदे म्हणले तुला काय म्हणलं, तू अर्ज भर म्हणले. म्हणलं मी धाडस करून अर्ज भरला, काय होतं बघू म्हणून. आणि योगायोगानं असं झालं की आमच्या तिघांमध्ये निवडणूक झाली आणि तिघांमध्ये मग ती डिवाइड झाली, वाटले गेले. मग ते मराठवाड्यातले असल्यामुळे आणि बहुजन समाजातले असल्यामुळे सगळी मतं डिवाइड झाली त्यांच्या दोघांमध्ये. आणि बार्शी शहरातली जी मतं होती, बार्शी शहरातले विद्यार्थी त्यांनी समाने मला मतं दिली आणि विद्यार्थ्यांनी खूप होता शिवाजी कॉलेजमध्ये. त्या सगळ्या मुलींची मतं मला मिळाली आणि त्या निवडणुकीमध्ये मी मॅगझिन सेक्रेटरी म्हणून निवडून आलो. मग आरजी शिंदेने माझं अभिनंदन वगैरे केलं. त्या सगळ्यांना आश्चर्य वाटलं. मग मामाही म्हणले विशेषकडे मुळे तू आला निवडून आलास ते म्हणले. काय मला वाटलं नव्हतं तू येशील म्हणून. मी म्हणलं काय म्हटलं तुमची कृपा म्हणलं मामा. त्यांना मी नमस्कार वगैरे केला. आणखी मग त्यावेळेला कॉलेजचं मॅगझिन निघत नव्हतं, नुकतंच कॉलेज निघालं होतं. मग आरजी शिंदे म्हणले आपण कॉलेजचं मॅगझिन करू, म्हणजे छापील मॅगझिन निघतं कॉलेजचं. तर त्याचा संपादक मी आहे आणि शिवाजी कॉलेजचं पहिलं मॅगझिन माझ्या हे नेतृत्वाखाली निघालं. विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून माझं नाव होतं, प्रिन्सिपल पण होतं, शिवाजीयन असं त्याचं नाव होतं, शिवाजीयन. आणि तो पहिले मॅगझिन माझ्या कारकिर्दीत निघालं. तर माझा लेखही होता, माझी कविताही होती त्याच्यामध्ये. तर त्यातल्या ज्या काही कविता त्या कविता मी माझ्या ह्या काव्यसंग्रहातही घेतलेल्या आहेत. या काव्यसंग्रहाचं वैशिष्ट्य असं आहे की माझ्या पहिल्या कवितेपासून ते आता 80 वर्षापर्यंत कविता सगळ्या आहेत, त्याचा संग्रह आहे. सहस्त्रचर्चा दर्शन म्हणजे 80 वर्ष झाला होतात. तर आता म्हणजे 80 कविता निवडल्यात मी म्हणून त्याला सहस्त्रचर्चा दर्शन काव्यदर्शन असं नाव दिलेलं. आणि त्याला श्रीपाल सबनीची प्रस्तावना आहे, साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, त्यांनी सुद्धा गौरव केलेला आहे. आणि या पुस्तकामध्ये विडंबन काव्य आहे माझं. म्हणजे पुढारी म्हणून जे दिवाळ्यांका निघतो पुढारीचा, त्यांनी विडंबन काव्याची स्पर्धा दिवाळ्यांकात ठेवली होती. 4-5 वर्षापूर्वीचीच गोष्ट आहे. तर सगळ्या महाराष्ट्रामध्ये ओपन स्पर्धा होती काव्याची, विडंबन काव्याची. तर त्या काव्यामध्ये मी रामदास स्वामीचं जे काव्य आहे तुझविण रामा मज कंठवेना, त्याचं मी विडंबन केलं होतं, म्हणजे विनंती. तर तुझविण रामा मज कंठवेना, तर मी तुझविण हेमा मज कंठवेना, असं ज्याचं प्रेमभंग झालेला आहे अशा मुलाची एक कविता आहे ती. आणि ती कविता अखेर महाराष्ट्रात पहिली आली. वैजनाथ महाजन परीक्षक होते त्याचे. तर ती कविता सुद्धा मी या पुस्तकात टाकलेली. आणखी मग दुसऱ्या कविता पुष्कळ लिहिल्या वगैरे. आणखी मी हायस्कूलमध्ये शिकत असताना माझी पहिली कविता प्रसिद्ध झाली होती, ती 1957 साली. 1957 साली माझी कविता पहिली प्रसिद्ध झाली आणि ती आनंद मासिकात प्रसिद्ध झाली. आणि त्या आनंदाचे संपादक गोपीनाथ तोबलकर चीफ गेस्ट म्हणून आले होते नंतर. त्यांनी मला शाबासकी दिली होती त्यावेळेला. आणि त्याला बक्षीस मिळालं म्हणजे काय, प्रेरणा जोशींचं पुस्तक होतं विज्ञान कथा म्हणून, ते मी परापर्यंत जपून ठेवलं होतं. मी माझ्या सगळ्या गोष्टी जपून ठेवलेल्या जे असतील ते. तर ते जे काव्य होतं माझं, ते मी माझ्या बहिणीवर कविता लिहिली होती, छाया वहिनी म्हणून. नुकतंच माझ्या आतेभाऊ हैदराबादला असतात, त्यांचं लग्न झालं होतं आणि MA झालेल्या त्या होत्या वहिनी. आणखीन माझं ड्रॉइंग चांगलं वगैरे मी वक्तृत्व करतो म्हणलं तर माझं कौतुक करायचं खूप. आणखीन म्हणून छाया वहिनीवर मी कविता लिहिली, मुग्ध बोडा छाया वहिनी, मुग्ध मानसा हिच्या मनस, खुलतो जळतो विकासातो आणि मी जीवनभर, अशी ती कविता लिहिली. आणि त्या कवितेला पहिले पुरस्कार मिळाला. तर पहिलीच कविता आणि त्या पहिला पुरस्कार. नंतर शिलाक्यासमध्ये गेल्यावर वक्तृत्व स्पर्धेमध्ये मी भाग घेता. तर 5वी मध्ये असताना मी वक्तृत्व स्पर्धेमध्ये नाव दिलं माझं.
ती स्पर्धा ओपन होती. म्हणजे 5वी पासून 11वी पर्यंत सगळ्यांना 5वी पासून 11वी पर्यंत सगळ्या विद्यार्थ्यांना ओपन होती ती. तर सुला कॅम्पसमध्ये 5वी पासून 11वी पर्यंत अनेक विद्यार्थ्यांनी नावं दिली होती आणि सगळ्या मिळून ती काँग्रेस कमिटीने ती स्पर्धा घेतली होती आणि ती स्पर्धा झाली. आणि त्या काळात मी 5वीत असताना मला पहिलं बक्षीस मिळालं. 10वी ते 11वीची मुलं असताना सुद्धा. चित्रकला इतकी छान असताना मग तुम्ही चित्रकार न होता शिक्षक किंवा पत्रकारिता असं कसं काय म्हणजे? नाही, पुढे माझं चित्रकलेचं व्यासन कमी झालं. हायस्कूलमध्ये असेपर्यंतच माझं चित्रकला टिकली. ड्रॉइंगच्या 2 परीक्षा मी दिल्या. पुढे कॉलेजमध्ये गेला माझं वक्तृत्वामध्ये जास्त मला निर्माण झाला. आणखी दुसरी गोष्ट अशी झाली की हे सगळं करत असताना म्हणजे इथल्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यानंतर किंवा पुण्याला गेल्यावर सुद्धा मला राजकारणामध्ये सुद्धा आवड होती लहानपणापासून. मग दामलांच्या वाड्यामध्ये असताना मी RSS मध्ये म्हणजे संघामध्ये जात असे, संघाच्या शाखेमध्ये. त्याला ब्राह्मण गेल्यावर जे आप्पासाहेब देवकर म्हणून जे आहेत परवा वारले ते 100 वर्ष होऊन वारले ते प्रचारक होते संघाचे. आणि ते दामलांच्या वाड्यामध्ये मी तिथे असल्यामुळे ते माळे गेलेले राहायचे ते पलीकडे. तर ते आमच्या वाड्यावरून जायचे त्यांच्यावरून मी जात होतो. त्यामुळे मी लहानपणी संघामध्ये जात होतो. पुढे मग जनसंघ निर्माण झाला त्यांचा. पुढे मग जनता पक्ष निर्माण झाला VP सिंगचा. तुमचा हा पेहराव पहिल्यापासूनच आहे? नाही, हे जॅकेट नाही, हे अलीकडे रिटायर झाला म्हणजे साहित्यिक झाल्यानंतर मी हा पेहराव सुरू केला. अगोदर मी ह्या टोपीची स्टाईल काय वेगळी अशीच? हा, या कॉलेजचं त्याचं वैशिष्ट्य असं आहे की मी इथं साहित्य मंडळाचं काम करत असताना त्याला दिनहून सोलापूर साहित्य मंडळ चालवायचे. तेव्हाचं साहित्य मंडळ वेगळं होतं. नंतर पुन्हा मी वेगळं काढलं इथं महाराष्ट्र साहित्य परिषदेचं. पण त्यावेळेला इथलं स्थानिक लोकांनी साहित्य मंडळ काढलेलं होतं. आणि त्या साहित्य मंडळापुढे ते गिरगुसला पुढे थकले. मग रामचंद्र स्वामी अध्यक्ष झाले. आणि त्या अध्यक्ष असताना त्यांनी शिवाजी सावंतला बोलावलं होतं. तर शिवाजी सावंतच्या हस्ते माझा सत्कार झाला त्यावेळेला. तर तिथे तो फोटो येतो शिवाजी सावंतचा. मग त्यांनी माझा सत्कार केल्यावर मी त्या कॉलेजमध्ये होतो मी त्यावेळेला. मग मी त्या सत्कार स्वीकारायला गेलो तर त्यांच्या डोक्यावरची जी टोपी होती ती खाली पडली गडबडीमध्ये. मग मी ती टोपी उचलली तर शिवाजी सावंतांनी ती उचलली माझ्या डोक्यावर घातली. मग लोकांनी टाळ्या वगैरे वाजवलं त्यावेळेला. मग तेव्हापासून मला असं वाटलं की ही टोपी. मग ते म्हणलं तुझं सगळं व्यासंग वगैरे चांगला आहे तर तू महाभारतावर काहीतरी लिही वगैरे म्हणून. मग तेव्हापासून मला असं वाटलं की महाभारत हे का. मग मी त्याला वाचन वगैरे सुरू केलं. आणि मग शिवाजी सावंताची कृपा आहे म्हणून मग मी ती डोक्यावरची जी टोपी आहे ती तशीच कायम ठेवली. आणि पुढे मग रिटायर झाल्यावर मी ह्या पेहरावामध्ये राहू लागलो. मग आता मला याच पेहरावात सगळे ओळखतात साधारणपणे. माझे सगळे फोटो वगैरे. शिक्षक म्हणून कधी रुजू झालात तुम्ही शिक्षक म्हणून? हा, 2000 साली रिटायर झालो. तर माझा मुलगा अभिजित म्हणून आहे. तो BE इंजिनियर आहे. आणि ते इंजिनिअरिंगची परीक्षा करता तो विद्यापीठामध्ये पहिल्या 10 मध्ये आला होता. म्हणजे हुशार आहे. आणि की त्याच्या प्रिन्सिपलने आग्रह केला म्हणून मी त्याला अमेरिकेला पाठवला. आणि आता 20 वर्ष झालं तो अमेरिकेत आहे. त्याला अमेरिकन सिटिझनशिप सुद्धा मिळालेली आहे. आणि आता त्याला मुलगी आहे. मी त्याच्यामुळे मला 4-5 वेळा अमेरिकेला जायची संधी मिळाली. आणि प्रत्येकाला 5-5 महिने मी राहिलेलो आहे. 2-3 वेळा आमच्या मंडळीला घेऊनही मी गेलेलो आहे. तर अशा त्याच्याकडे 2 कार आहेत. आणि आमची जी सून आहे ती सुद्धा कॉम्प्युटर इंजिनियर आहे. आणि ती सुद्धा घरी प्रॅक्टिस वगैरे करत असते. मुलं कॉन्व्हेंटमध्ये वगैरे जातात, इंग्लिश स्कूलमध्ये वगैरे. त्याच्यानंतर माझी एक मुलगी जी आहे स्वप्नाली देशपांडे ती मुंबईला असते. जावई मर्चंट नेव्हीमध्ये आहेत. आणखी तिला एक मुलगा एक मुलगी आहे. तिची मुलगी आता यंदा मॅट्रिकला बसलेली आहे. आणखी स्वप्नालीचं वैशिष्ट्य असं की ती कविता करते. आणि तिला कवितेमध्ये अनेक पुरस्कार मिळालेले आहेत स्टेट लेवलचे. तर तिला काव्यसंग्रह प्रसिद्ध करत मी तिच्या मागायला लागलेलो आहे. लवकरच ती प्रसिद्ध केलं असं मला वाटतं. आणि तिसरे म्हणजे प्राजक्ता भडभडे ही माझी दुसरी मुलगी. ती पुण्यामध्ये स्थायिक झालेली. आणखीन पहिले जावई जे आहेत ते मर्चंट नेव्हीमध्ये आहेत. आणि हे दुसरं जावई आहेत ते कॉम्प्युटर इंजिनियर आहेत. आणखीन ही प्राजक्ता जी आहे ती सुद्धा कॉम्प्युटर इंजिनियर आहे. आणखीन तिला सुद्धा एक मुलगा आणि एक मुलगी आहे. तर आता माझं वय झाल्यामुळे वगैरे आमची मंडळी गेल्या सर मी बार्शीमध्ये एकटा राहत होतो. एक मनुष्य हाताखाली ठेवलाय मी आणि तो माझी सगळी सेवा वगैरे करतो.
आणखीन लेखना वाटण्याचा छंद असल्यामुळे माझा वेळ कसा घालवा हा प्रश्नच येत नाही मला. लोक म्हणतात अमेरिकेला गेला माझे पुष्कळचे स्नेही करमत नाही, 5 महिने मग 1 महिन्यानं ते पळून आलेले आहेत. पण मी तसा कधी आलो नाही, कारण मी तिथे जाताना पुस्तकं घेऊन जातो बरोबर, आणि तिथं माझं लेखन चालू असतं. अमेरिकेचा प्रवास म्हणून सगळे मी रिटे लिहिलेले आहे. हे भारत रत्नाचे काही प्रकरणं मी अमेरिकेत लिहिलेली आहेत, किंवा आता महाभारताची काही प्रकरणं मी तिथेच लिहिलेली आहेत. आणि इतकंच काय, पण मी इथं पुण्या मुंबईला कुठेही जाताना प्रवासात 4-5 तास प्रवास असतो एसटीचा, त्यात सुद्धा मी पुस्तक वाचायला घेतलेलं असतं. मोठमोठे ग्रंथ मी प्रवासात वाचन पूर्ण केलेले. अशा रीतीनं माझे हे जे मुलं मुली आहेत आणि त्या सर्वांचं माझ्या खूप प्रेम आहे. आधीचे शिक्षक आणि आत्ताचे शिक्षक याबद्दल काय वाटतं? हा, खूपच फरक जाणवतो. आता उदाहरणार्थ 3 पिढ्या मी बघितलेल्या आहेत शिक्षकांचे. मी जेव्हा विद्यार्थी होतो सोलापूर स्कूलला, तेव्हा मला जे शिक्षक होते ते शिक्षक मला आठवतात. नंतर मी शिक्षक होतो 25-30 वर्ष, माझ्या बरोबरचे शिक्षक मला सगळे माहिती आहेत. आणि आता मी रिटायर झालोय, रिटायर होऊन सुद्धा आता 25 वर्ष झाली मला. 2000 साली मी रिटायर झालो, आता 2025 आहे, म्हणजे 25 वर्ष झाली. तर आता 25 वर्षामध्ये नवीन जी भरती झाली शिक्षकांची ती सुद्धा मी बघतो. आणि मग तिन्ही म्हणजे जर तुलना केली तर मला असं वाटतं या ठिकाणी की शिक्षकांचा दर्जा फार ढासळत चाललेला आहे, व्यासंग राहिला नाही शिक्षकामध्ये. मला जे शिक्षक होते ते शिक्षक मला अजूनही आठवतात. त्या क्षेत्रामध्ये ते जायंट होते, त्या क्षेत्रामध्ये त्यांचा व्यासंग होता. आणखीन ते जे शिक्षक होते ते शिक्षकी पेशा ज्ञानाशिवाय दुसरं काही करत नव्हते. नंतर मग मी जेव्हा शिक्षक झालो तर माझ्याबरोबर ते पुष्कळचे शिक्षक मॅचे बघितले, ते साईड बिझनेस करायला लागले पुष्कळचे. ते कोणाचं दुकान असायचं, कोणाचा व्यापार असायचं, कोणी पैसे द्यायचे, कोणी दुकानात चालवले, कोणी फटाक्याचे स्टॉल उघडले. परंतु पूर्वीचे शिक्षक असे नव्हते. मग त्यांना जो पगार, आता काय आर्थिकदृष्ट्या कारण सांगतो आपण नेहमी, मग त्यावेळेच्या शिक्षकांना फार पगार कमी असायचे. त्यावेळेस ते विशेषतः मी प्राथमिक शाळेत जे होतो इथल्या नगरपालिकेच्या शाळेत, त्यावेळेचे शिक्षक तर धोतर नेसून यायचे, कोट घालून यायचे, आणि त्यांना पगार तर अतिशय कमी असायचा. पण तेवढ्या पगारात ते खुश असायचे, तेवढ्या पगारामध्ये ते संसार करायचे. आणि हायस्कूलमधले शिक्षक सुद्धा वाजं खेळ हेडमास्टर होते एवढे मोठे, पण ते शेवटपर्यंत सायकलवर येत होते, शेवटपर्यंत. 2 व्हीलर सुद्धा नव्हता. आता परवा मी सोलापूरमध्ये गेलो होतो तर 2 व्हीलरने सोलापूर गच्च भरत होतो, विद्यार्थी सुद्धा 2 व्हीलरवर येत होता. पण त्यावेळेला आमच्या वेळेला नव्हतं. पत्रकारिता पण केली आहे तुम्ही, पत्रकारिता पण केलेली आहे. पत्रकारितेचा कोणते विषय तुम्ही हाताळले, तर पत्रकारितेकडे कधी वळाले? तर पत्रकारितेकडे म्हणजे मी हायस्कूलमध्ये जेव्हा मी आलो, हायस्कूलमध्ये म्हणजे जेव्हा मी प्रवेश घेतला त्यावेळेला मी असं ठरवलं, माझा बार्शीमध्ये शिक्षक पेशा करायचं असेल, आणि मग राजकारणामध्ये मी असताना मोठमोठे लोकांशी माझे संबंध आले. विशेषतः गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, प्रकाश जावडेकर, आणखीन सोलापूर देशपांडे, हे सगळे माझ्याबरोबर विद्यार्थी परिषदेत आम्ही काम करत होतो, विद्यार्थी परिषदेत. आणि ते मला म्हणत होते की तू पुण्यामध्ये चल म्हणून. जर मी त्याला पुण्यामध्ये गेलो असतो तर यांच्याबरोबरच कुठेतरी मी राजकारणामध्ये चमकलो असतो. पण दुर्दैवाने मला घर सोडायचं नव्हतं, घरी कोणी नव्हतं, त्यामुळे मला जाता आलं नाही. मग मी असं ठरवलं मग की आपल्याला बाहेर जाऊन काही करता येत नाही, मग इथं जाऊन करायचं काय, तर मग आपण पत्रकारिता सुरू करू म्हणून मी माझं माझं स्वतःचा पेपर सुरू केलं, नियतकालिक वाटचाल नावाचं. ते पाक्षिक होतं. आणि मग बार्शीमध्ये वर्तमानपत्र काढण्यामध्ये काय मला रस नव्हता. मी काय केलं, तरुणांच्या करता म्हणून पेपर काढलं आणि ते स्टेट लेवलवर काढलं, सगळ्या महाराष्ट्रात ते जावं असं. आणि त्याला यश आलं. तर त्या पुस्तकाचं त्या पाक्षिकाचं, ते पाक्षिक होतं, दर 15 निघायचं. तर त्या पाक्षिकाचं प्रकाशन बाळासाहेब भारद्यांच्या हस्ते मी केलं होतं. लता वाकेमध्ये कार्यक्रम झाला, प्रभाते जाधव अध्यक्ष होते, आणि मोठा कार्यक्रम झाला त्यावेळेला तो. तर ते पुढे एवढं लोकप्रिय झालं की सगळ्या विद्यापीठामध्ये ते वाचलं जायचं. त्याची सबस्क्रायबर वैज्ञानिक झाले सर्व ठिकाणी. मग अशा ते चालवत असताना मग सोलापूरला रंगाअण्णा वैद्य होते संचारचे, ते थोडेसे आमचे दूरच्या नातेवाईक होते.
मग ते एकदा बार्शीला आले असताना ते म्हणले, तू आता आणा असं बार्शीत तू पेपर काढ चालवतोस तर तू आमचं संचारचं वार्ताहरही कर. म्हणलं मग मी त्यांची त्याने वार्ताहरशिपचं मला हे दिलं, अधिकारपत्र दिलं. मग मी त्या बातम्या पाठवायला सुरुवात केली. पुढे माझी पांगरीला बदली झाला, मग मी पांगरीच्या बातम्या पाठवायला लागलो. तर पांगरीच्या बार्शीच्या सगळ्या बातम्या आम्ही पाठवायला लागलो. आणि मग मी संचारचं काम करतो म्हणलं, तरुण भारत त्याला निघत होतो. मग तरुण भारतचे संपादक माझ्याकडे आले. ते म्हणले तुम्ही आमचंही काम करा. आणि केसरीचे आले माझ्याकडे. मग अशा तऱ्हेनं तरुण भारत, संचार आणि केसरी या तिन्ही पेपरमध्ये मी एकच बातमी मला 3 ठिकाणी पाठवावं लागायची. गाणेगावकर सरांनी एक वाक्य तुमच्याबद्दल सांगितलं, म्हणजे ते पत्रकारितेत खूप गाजलं, त्याच्यावरती वाद प्रवाद वगैरे झाले. कोणतं वाक्य होतं? तर ते असं, मी पांगरीमध्ये जेव्हा नोकरीला लागलो तेव्हा तिथं मग सगळे माझे मित्रच होते सगळे. तर शशिकांत नारकर म्हणून जे होते ते माझे क्लासमेट होते आणि ते शिक्षकही होते माझ्याबरोबर आणि संस्था चालक. तर मी ज्यावेळेला तिथं पांगरीमध्ये होतो त्यावेळेला अशी टूब निघाली, नवीन शाळा काढायच्या नवीन. मग संस्था चालक अर्ज करायचे नेहमी की आमच्या शाळेला हे करा म्हणून. तर मग त्यावेळेला आमच्या शाळेनं, आमच्या संस्था चालक जे होते दिवा नारकर, त्यांना काका म्हणत होतो आम्ही, त्याने अर्ज केला डीएड कॉलेज हवे म्हणून. डीएड कॉलेजचं परमिशन द्या पांगरीला, असा अर्ज. ते काही मंजूर झालं नाही पण अर्ज केला तरी. मग मी पांगरीमधल्या सुद्धा बातम्या पाठवत होतो. मग त्याला मी बातमी पाठवली तर तिथल्या ऑफिसने बातमी दिली, आता पांगरीला ही डीएड कॉलेज हवे आणि प्रश्नचिन्ह केलं त्याने. मग ते पेपर दुसऱ्या दिवशी जेव्हा पांगरीमध्ये तो पेपर यायचा तरुण भारत, तो सगळ्या पांगरीमध्ये खळबळ उडाली. आता म्हणजे उपवास होता ना त्याच्यावर, आता पांगरीला हे डीएड कॉलेज हवे. मग त्याला तो चर्चेचा विषय त्याला झाला होता. आणि पांगरीमध्ये अजून एक दुसरी गोष्ट अशी सांगण्याजोगी म्हणजे वार्ताहरशिप मधली, की मी तिथं असताना बातम्या पाठवत होतो. तर तिथं एसटी, मी रोज एसटीला येऊन जाऊन करत होतो. एकही दिवस मी पांगरीला राहिलो नाही. इथनं सायकलवरनं एसटी स्टँडवर जायचा, एसटी स्टँडवर सायकल लावायची, एसटी मध्ये बसायचं, पांगरीला उतरायचं आणि पांगरीला उतरून शाळेत जायचं आणि 5 वाजेपर्यंत झाल्यानंतर पुन्हा एसटी मध्ये बसायचं आणि घरी यायचं. आणि घरी आल्यावर मग पुन्हा बाकीचं माझं राजकारण वगैरे पत्रकारिता सगळी करायची. असं रात्री 9 वाजायची मला घरी यायला. रात्री सुदैवाने मला घरच्या लोकांनी फार चांगली साथ दिली. मला 3 भाऊ होते, 2 बहिणी होत्या, नंतर माझी आजी होती, ती कर्तव्यकार होती. नंतर पुढे माझं लग्न झालं, माझी पत्नी मला चांगली मिळाली आणि त्यांनी माझं सगळं घर सगळं सांभाळून घेतलं. तर मला घरचं काही बघावं लागलं नाही. मुख्य म्हणजे मी कधी पिशवी करून भाजी सुद्धा कधी आणलेली नाही. म्हणजे मला लिटर आणि किलो मधला फरक सुद्धा माहित नाही मला. शेवटी पत्नी जेव्हा गेली तेव्हा मग मला जाणवावं लागलं, मी जेव्हा एकाकी पडलो तेव्हा, की आपण किती याच्यामध्ये हे मागासले. तर अशा रीतीनं त्या पत्रकारिता करीत असताना मी अनेक विशेषांक काढले. तर मी राजकारण करत असताना, म्हणजे भाजपचं काम करत असताना, इथं अटल बिहारींची एक सभा झाली होती मोठी मार्केट यार्डावर. प्रचंड सभा झाली होती इलेक्शनची. आणि त्यावेळेला मी भाजपचं काम करत होतो त्यावेळेला. तर त्यांची देखभाल व्यवस्था करण्याचं काम माझ्यावर होतं. तर त्यांना इतर डागबंगल्यामध्ये उतरायची सोय केली होती. तर त्यांचं सगळं इथं भाड्यानं गाडी करायची, त्यांना गाडीतून न्यायचं, त्या सभेला हे सगळं काम माझ्याकडे होतं. त्यामुळे एवढ्या मोठ्या माणसाची अगदी जवळ सेवा करण्याची संधी मला त्यावेळेला मिळाली. आणखीन ते माझं भाग्य समजतं. तर अशा रीतीनं पुढे मग माझी आंबेगाव वगैरे बदली झाली काही दिवस. मग तिथं मनू काका कुलकर्णी म्हणून होते. तर म्हणजे हायस्कूलच्या जीवनामध्ये माझा हेडमास्तर आणि नंतर कॉलेजमध्ये मनू काका म्हणजे मृणाल देव कुलकर्णींचे सासरे. हा बरोबर. आणि ते सरपंच होते तिथले आणि ते शाळेची देखभाल तिथली बघायची त्यांनी. तर दिगंबरराव नारकर पांगरीचे, मनू काका कुलकर्णी, ते नंतर आरजी शिंदे, मामा जगदाळे, आणखी वाजाखेर, या सर्वांच्यामुळे माझं शैक्षणिक आयुष्य जे आहे ते समृद्ध झालं आणि सुखी झालं, आता मला काही हरकत नाही. तर अशा पुस्तकं काढली तुम्ही. या 20 पुस्तकांमधलं शिवचरित्राबद्दल तुम्ही लिहिलेलं आहे, त्याबद्दल काय सांगा? तर शिवचरित्राबद्दल सांगणं म्हणजे असं की शिवचरित्रामध्ये जे वादग्रस्त विषय आहेत की जे कोणी सहसा लिहित नाहीत किंवा जे लिहिल्यावर लोक अंगावर येतात, त्या विषयावर मी लिहायचा प्रयत्न केला. ते विषय मी हाताळले आणि सांगायची गोष्ट अशी की त्यात मी यशस्वी झालो पुष्कळ.
आरक्षणाचा पण प्रश्न अगदी ज्वलंत झालेला आहे. हा. तुम्ही आर्थिक निकषांवर आरक्षण याबाबत विचार मांडलेले आहेत, हा. तर काय सांगा? हा. तर ही पुस्तकं लिहित असताना त्यावेळेला आरक्षणाचा प्रश्न खूप गाजर होता त्यावेळेला. म्हणजे विशेषतः दलित लोक वगैरे जे आहेत आंदोलन करत होते नेहमी, म्हणजे जागा राखीव पाहिजेत म्हणून वगैरे. आणखीन त्याला काही लोकांचा विरोध होता सवर्णांचा. तर आणि मग तो वाद खूप पेटायला लागला. मग सगळेच आरक्षण मागायला लागले वगैरे. म्हणून मग मी एक असं पुस्तक लिहिलं की या सगळ्यांना जर तोडगा काय असेल तर आर्थिक निकषावर आरक्षण द्यावं. आर्थिक निकषावर जे दुर्बळ असतील, जसं यशवंत चव्हाणांनी सुरू केलं तर आमचं शिक्षण त्यावर झालं ना, त्याला कुठं वाद झाला काही. त्यामुळे सगळे शिकले, श्रीमंत मधले सुद्धा, म्हणजे सवर्णामधले जे गरीब आहेत त्यांनाही फायदा मिळाला त्याचा, आणि त्याला वाद निर्माण झाला नाही. आता जातीवर सुरू झालं, मग काय सगळ्याच जाती आरक्षण मागायला लागल्यात. म्हणून मी त्याला पुस्तक लिहिलं. तर मी ते पुस्तक लिहिलं, मला त्याचं पुस्तक प्रसिद्ध करायचं, त्यावेळेला सुद्धा मला अडचण आली. ते पुस्तक कोणी प्रसिद्ध करायला तयार नव्हतं त्यावेळेला, कारण सगळे आर्थिक निकषाच्या विरुद्ध होते त्यावेळेला. 2006ची गोष्ट आहे, 2006ची. मग त्यावेळेला शालिनी पाटील त्यावेळेला मंत्रिमंडळात होत्या, म्हणजे त्या महसूल मंत्री होत्या, आणि त्याला सगळ्या महाराष्ट्रामध्ये त्या दौरा करत होता. त्यांचा जाती आरक्षणाला विरोध होता त्यांचा. मग मी पुस्तक लिहितोय म्हणलं, त्यांना कोणते त्यांच्या कानावर घातलंय सगळं. मग त्यांच्या सेक्रेटरीचा मला फोन आला की तुम्हाला ताईंनी बोलावलंय म्हणून. मग त्या दौऱ्यावर होत्या सगळ्या महाराष्ट्रामध्ये. मग दौऱ्यावर मला एका ठिकाणी मी त्यांना भेटलो. तर म्हणले तुम्ही फार चांगलं काम करताय म्हणले तुम्ही, आणि बार्शीसारख्या आडाबाजूला लावून तुम्ही लिहिताय म्हणले. म्हणलं मी हो म्हणलं. मी मग म्हणले तुम्ही याचं पुस्तक प्रसिद्ध करा. मी म्हटलं ते पुस्तक कोणी छापणार नाहीत, तुम्हाला काय म्हणले मी हे म्हणले. आणखी मग ते पुण्यामध्ये अनुबंध प्रकाशन म्हणून जे आहे त्यांच्याकडे मी गेलो. ते धाडसी होते. ते म्हणले काय हरकत नाही, आपण छापू म्हणले. मग त्याने ते पुस्तक छापलं. मग शालिनी पाटील म्हणलं की याचं पुस्तक आपण प्रकाशन करू. मग मुंबईला आझाद मैदानावर त्याचं प्रकाशन झालं. तर त्यांच्या छावा संघटनेचे 1,00,000 लोक होते तिथं हजर, आणि शालिनी पाटील 1,000 पुस्तकं घेऊन ते फुकट वाटली तिथं त्या सगळ्यांना. असे वेगळे विषय हाताळताना तुम्ही कृष्ण काल्पनिक की ऐतिहासिक हा पण विषय हाताळलाय, तर काय सांगा? तर त्याच्याबद्दल असं आहे की मला लहानपणापासून रामायण आणि महाभारताचं आकर्षण आहे. सगळ्याच लोकांना असतं, तसं मलाही होतं. आणखीन रामायण आणि महाभारताचं मला आकर्षण असताना मी युट्यूबवर वगैरे बघितलं सर्व ठिकाणी. विशेषतः बामसेट जी संघटना आहे ती नेहमी असं म्हणते राम आणि कृष्ण हे काल्पनिकच आहेत, हे ब्राह्मण लोकांनी खोटे निर्माण केलेले आहेत वगैरे, ते झालेच नाहीत, आणखीन असं ते काल्पनिक आहेत. म्हटलं मग मी त्याचा विचार केला थोडासा. आणखीन मग महाभारत हा विषय मी आता राम आणि कृष्ण दोनावरही लिहायचं होतं मला, पण राम जन्मभूमीचा प्रश्न त्याला गावला होता, आणि सुप्रीम कोर्टानेच सिद्ध केले राम होता, आणखीन तिथं राम जन्मभूमी मंदिर बांधलंय. म्हणून मी असं ठरवलं आपण कृष्णावर लक्ष केंद्रित करू. आणि साधारणपणे किर्लोस्कर मासिकामध्ये मी हायस्कूलमध्ये असताना कृष्णावर कविता केली होती, पण कृष्ण कुठे आहे म्हणून. तर ते या कवितेमध्ये काव्यसंग्रह तर याच्यामध्ये पण कृष्ण कुठे आहे म्हणून कविता आहे माझी. ही कविता माझी त्याला खूप गाजली. 1969 सालची कविता आहे. आणखी ही कविता एवढी गाजली साधारण 4 ओळी. तर त्याच्यामध्ये मी सांगितलं की अलीकडे सगळे भ्रष्टाचार, दुष्टावा वगैरे चोऱ्या दरोडे चालू तर त्या कवितेचा शेवट मी असा केला, आजकाल दुर्योधन खूप आहेत, भीष्म द्रोण आहेत, कृपा आहेत, पण कृष्ण कुठे आहे. संभव आम्ही युगे युगे असा संदेश देणारा आणि वस्त्र पुरवणारा. तर द्रौपदीचं वस्त्रहरण जसं झालंय तसं आता स्त्रियांचा वस्त्रहरण सारखं अब्रू नुकसानी त्यांच्या होतात खूप, पण त्यांचं रक्षण करणारा कृष्ण कुठे आहे असं मी त्या कवितेत म्हटलं होतं. तर तेव्हापासून मला कृष्णाचं आकर्षण होतं. आणि ही कविता जी आहे समोर घाण्याला वगैरे बसले त्यांची सुद्धा आवडती कविता आहे, पण कृष्ण कुठे आहे ते मला नेहमी म्हणत असतात. जसं आता ते ह्याच्या बातमीपत्रावर जसं म्हणले आता DED कॉलेज हवे, तसं ते म्हणतात प्रश्न की पण कृष्ण कुठे आहे म्हणून मला नेहमी म्हणत असतात नेहमी ते. तर अशा मला ते आकर्षण होतं. आणि हे थोडंसं मला चॅलेंज होतं की
कृष्ण हा काल्पनिक आहे म्हणतात, हा म्हणतो खोडून काढावा. म्हणून मग मी अभ्यास सगळं सुरू केला, राजवाड्यापासून सगळं वाचायला सुरुवात केली आणि सगळे पुरावे वगैरे गोळा केले. आणि कृष्ण हा काल्पनिक नाहीये, तर तो ऐतिहासिक आहे आणि तो हिस्टॉरिकल आहे, तो राजा होऊन गेला. हे मी त्या पुस्तकात सिद्ध केलं. नुकतंच 1 वर्ष 2 वर्षाखाली ते पुस्तक प्रसिद्ध झालं आणि ते पुस्तक सुद्धा खूप गाजलं आणि त्याच्यामध्ये मी सगळे पुरावे दिले. कृष्णाच्या 5000 वर्षापूर्वीची वंशावळी दिली मी. तर स्वामी दयानंद सरस्वतीने हे दिलेलं आहे सगळं. तर आणखीन कृष्णाचं आयुष्य कोणत्याला किती होतं तो तक्ता मी दिलाय त्याच्यामध्ये. कृष्णाला भगवद्गीता सांगितली तेव्हा त्याचं 80 वर्षाचं होतं आणि 115व्या वर्षी त्याचा अंत झाला कृष्णाचा. एका पारध्याने त्याला बाण म्हणून त्याचा हे केला. तर जर कृष्ण हा अवतारी पुरुष असता, अनेक मुद्दे मांडलेले आहेत, तर ज्यांना एवढं मोठं महाभारताचं युद्ध जिंकून दाखवलं, अशा काही गोष्टी शक्य करून दाखवल्या, त्याला पारध्याने बाण मारला म्हटल्यावर त्याला जिवंत राहणं अवघड होतं काय. पण तो जिवंत राहिला नाही. माझा अवताराकडे संपला असं म्हणला आणि त्यानं आपलं जीवन संपवलं. यातच कृष्ण हा ऐतिहासिक पुरुष होता. तुमच्या आमच्यासारखा तो मरण पावला, जसं जन्माला आला तसा. असे मी त्याच्यामध्ये अनेक मुद्दे मांडलेले आहेत. आपल्या देशाचा सर्वात उच्च पुरस्कार म्हणजे तो भारतरत्न पुरस्कार असं मानतात. तर असे 49 राष्ट्रपुरुषांवरती तुम्ही एक पुस्तक लिहिलेलं आहे, जसं की असा भारत अशी रत्ने. तर याबद्दल काय सांगाल आणि तुम्हाला कोणतं व्यक्तिमत्व यापैकी जास्त आवडलं? तर आता हे जे आहे असा भारत अशी रत्ने, या पुस्तकाबद्दल असं सांगतो मी तुम्हाला. 8-10 वर्ष लागली मला. 8-10 वर्ष मी या पुस्तकाचा विचार करत होतो, असं पुस्तक लिहायचं म्हणून. आणि दुसरं वैशिष्ट्य असं आहे, लहानपणापासून मला वाचनाची आवड असला, वर्तमानपत्र मी रोज वाचतो. एखाद्याला जेवण मी करणार नाही पण पेपर्स वाचतो, पुस्तकं वाचतो. वाचनाचा मला ते खूप नाद आहे आणि वाचनाचा नाद असल्यामुळे मी पुस्तकं लिहू शकलो एवढी अभ्यासपूर्ण पुस्तकं होईल. तर साधारणपणे हे जे सगळे भारतरत्न आहेत, यातले पुष्कळ अर्धनिमे भारतरत्न मी माझ्या कारकिर्दीतच झालेले आहेत. आणखीन म्हणजे पंडित निरुपयोगीचे सगळे आहेत साधारणपणे हे सगळे भारतरत्न. तर हे ज्या ज्या मला वाढले त्यावेळेला मी होतो, मी जिवंत होतो. त्यामुळे त्यांचे मृत्यूलेख यायचे सर्व पेपर्स मध्ये वगैरे. तर ते कात्रणे मी जपून ठेवली प्रत्येक वेळेला. आणि शिवाय पण माझं एक मोठं वाचनालय आहे. आता मी काय हलवलंय पुण्यामध्ये निळी पुस्तकाचं. पुष्कळ 2-3 हजार पुस्तकं माझ्याकडे आहेत. मी पुस्तकं विकत घेऊन वाचतो. अलीकडे लोक वाचतच नाहीत आणि वाचलं तर फुकट वाचतात, परंतु मी विकत घेऊन वाचणारा मनुष्य आहे. आणि माझ्या अशी सिलेक्टेड पुस्तक आहेत. रामायणावर आहेत, महाभारतावर, शिवचरित्रावर आहेत, बाबासाहेब परंपऱ्यापासून सगळे शिवचरित्राचे पुस्तक आहेत. आणि ते सगळे वाचून मग मी त्याच्यावर मी नोट्स वगैरे काढतो आणि पुस्तकं लिहितो. तर हे भारतरत्न जे आहेत ते सगळ्या माझ्यापाशी संग्रही कातरणे होते. शिवाय पण यांच्यावरती लिहिलेली जी पुस्तकं आहेत चरित्र, ती संग्रही ठेवली होती. आणि या सगळ्या करून शिवाय पण माझं स्वतःचं मत हे सगळं करून माझी भाषाशैली वापरून मी सगळ्यांचं एक पुस्तक तयार केलं होतं. तर ह्यासाठी मी अगोदर मी सगळं कच्ची टिपणं काढली सगळी. मग कॉलेजमध्ये विद्यार्थी हाताखाली ठेवले लेखनिक म्हणून आणि त्यांच्याकडनं मी ते चांगलं लिहून घेतलं आणि त्याचं मी फाईल बनवलं आणि ते मला पुस्तक प्रसिद्ध करायचं होतं. तर अनेक पुन्हा प्रकाशकांना दाखवलं, प्रकाशक म्हणजे पुस्तक चांगलं आहे संदर्भ वगैरे, पण म्हणजे एवढं मोठं पुस्तक छापलं तर 700-800 पानाचं पुस्तक होईल आणि 700-800 रुपयाचं पुस्तक ते मार्केटमध्ये खपल का नाही काय. मग काही प्रति तुम्ही घेतलं तर आम्ही छापू वगैरे. मी म्हणलं आता दुसरी गोष्ट अशी की माझी जी पुस्तकं प्रसिद्ध झाली त्यात मी माझ्या पैशानं एकही पुस्तक प्रसिद्ध केलं नाही. पुष्कळचे लोक स्वतःच्या पैशानं पुस्तकं प्रसिद्ध करतात, पण तो माझ्या प्रकाशकांनी रॉयल्टीवर माझी पुस्तकं प्रसिद्ध केलेली. तर मी म्हटलं मी प्रति विकत घेऊन वगैरे तसं काही करणार नाही, तुम्ही छापा वगैरे. म्हणलं शेवटी दिलीप प्रकाशन म्हणून जे प्रकाशन संस्था आहे पुण्यामध्ये प्रसिद्ध आहे, त्याचे बर्वे म्हणून जे आहेत त्यांना हे आवडली कल्पना. ते म्हणले मी हे धाडस करतो म्हणून काय. आणि मग त्याने हे असा भारत अशी रत्न हे ते पुस्तक अतिशय फार चांगलं पुस्तक त्याने काढलंय. आतमध्ये सजावट वगैरे सगळी. आणखीन त्याने हे पुस्तक 700-750 पानाचं पुस्तक आहे. 500-700 रुपये किंमत आहे याची. तर हे पुस्तक तर त्याने काढलं, पण शिवाय 49 लोक आहेत त्यांच्या पुन्हा अशा पुस्तिका काढल्या त्याने. अशा 50 पुस्तका काढल्या छोट्या. म्हणजे विद्यार्थ्यांना समजा एखाद्याला लाल बहादूर शास्त्रीच पाहिजे तर तेवढंच त्याने घ्यावं, हा संदर्भ ग्रंथ झाला.
ज्याला संग्रह ठेवायचा आहे. आणि हे विद्यार्थ्यांना किंवा शाळा वाचणाऱ्या शाळा मुलांना म्हणून त्याने याचा सेटच केला. हा 1,500 रुपयाचा सेट आहे. तुम्हाला त्यातलं कोणतं व्यक्तिमत्व आवडलं? मला इथलं आवडणारं व्यक्तिमत्व म्हणजे अटल बिहारी वाजपेयी. याचं कारण म्हणजे मी त्यांच्यावर कामही केलेलं आहे, त्यांच्या पक्षाचं काम केलेलं आहे. नंतर 3 वेळा पंतप्रधान झाले होते ते. म्हणजे पंडित देशामध्ये 3 वेळा पंतप्रधान 3च लोक झाले. एक पंडित जवाहरलाल नेहरू झाले, दुसरे इंदिरा गांधी झाले, तिसरे आता नरेंद्र मोदी झाले, आणि चौथे आपले अटल बिहारी वाजपेयी. 4 लोक झाले 3 वेळेला. तर ते 3 वेळेला झालं हे एक कारण आहे. त्यांच्याबरोबर काम करायला मला मिळालं, संधी मिळाली हे एक आहे. आणि त्यांचं वक्तृत्व जे आहे त्यांना खूप प्रभावित झालो मी. त्यांचं वक्तृत्व, मला वक्तृत्वाची आवड होती. त्यामुळं एक वक्ता म्हणून, एक विचारवंत म्हणून, आणि त्यांची सगळी भाषणं अभ्यासपूर्ण असत. जो विषय असेल त्या विषयावर ते बोलत असत. त्यामुळं त्यांना भारतात खरं म्हणजे उशिरा मिळाला त्या मानानं. आता आपल्याकडे भारतात मी त्या प्रस्तावनेमध्ये म्हटलेलं आहे त्यातही राजकारण आहे. म्हणजे पक्ष बघितला जातो, जात बघितली जाते, राजकारण तात्कालिक परिस्थिती बघितली जाते. पण उशिरा काय असताना त्यांना मिळालं याचा मला जास्त आनंद झाला. आणखीन अटल बिहारी वाजपेयी हे माझे असे आवडते असे नेते आहेत. त्याच्यानंतर डॉक्टर राधाकृष्णन सुद्धा आहेत. 3 वेळा. सहस्त्रचंद्र दर्शन या काव्यसंग्रहामधलं तुम्ही जसं सांगितलं की 80 वर्षाचा प्रवास हा काव्यमय केलेला आहे. त्यातली एखादी अशी कविता तुम्हाला स्वतःला भावली ती लिहिताना पण अशी कोणती आहे आणि ती थोडी सादर करून दाखवा. तर आता याच्यामध्ये 2 कविता मी सादर करणार आहे. एक म्हणजे माझ्या पत्नीचं नुकतंच निधन झालं. आणखीन तिथं मला फार आधार होता. तर ती गेल्यावर मी कविता केलेली आहे आणि ती प्रसिद्ध झाली. आणि ती या काव्यसंग्रहाचं आहे. स्मृतीची ताळता पाने असं त्या कवितेचं नाव आहे. स्मृतीची ताळता पाने नाही निदात ते पाणी, आता चालत एकटा नाही संगतीस कोणी. जेव्हा निरोप मिळाला सखी गेली सोडून या, तेव्हा कळले मजला दूर गेली निघून या. नाही आले ऐकाया तुझे शेवटीचे शब्द, कळले नाही मजला तुझ्या बातृतीकडे गुढ. तू गेल्यावर मजला कळून चुकले काही, तू असताना मजला कसे समजले नाही. ही कविता आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की हे जे श्रीपाद सबनीस साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते त्यांनी प्रस्तावना दिलेली आणि त्या प्रस्तावनेमध्ये त्यांनी ज्या कवितेचा उल्लेख केलेला आहे ती कविता मी वाचून दाखवतो. ही कविता मी सोलापूरला गायन लॉ कॉलेजमध्ये होतो. मी 1 वर्ष लॉ कॉलेजही जॉईन केलं होतं. मी वकील व्हावं असं मला वाटलं. मी सोलापूरला संचारमध्ये काम करत असताना वगैरे पुढे ते मला सोडावं लागलं, बार्शीला यावं लागलं वगैरे. हा भाग वेगळा. पण मग त्यावेळेला असताना मी ज्या ज्या वेळेला जिथे गेलो तिथे मी चमकलेलो आहे. मग पुण्याच्या एसपी कॉलेजमध्ये असताना सुद्धा 1च वर्ष होतो मी. पण त्यावेळेच्या मॅगझिनमध्ये सत्र संपादक होते त्या मॅगझिनचे. त्यांनी माझा लोकमान्य टिळकांच्या छापला होता. त्या नंतर लॉ कॉलेजमध्ये मी जेव्हा गेलो त्याला त्यांचं मॅगझिन जे होतं त्या मॅगझिनमध्ये माझी कविता छापली आणि त्यावेळेला मी कविता लिहिली होती 3रे महायुद्ध म्हणून. ही कविता किती 1967 सालची आहे. आणि त्यावेळेला मी जी कविता लिहिली ती आहे, येशूला ज्या क्रुसावर खिळे ठोकले त्या क्रुसाचा लाल रंग अजूनही पुसला नाही. महात्मा बुद्धाने प्रेमावर प्रवचने झोडूनही द्वेषाग्नी विझला नाही. ब्रुटसने सीझरच्या पाठीत खुपसलेला खंजीर अजूनही ओला आहे. गांधी, लिंकन, केनेडी यांना ज्या पिस्तुलातून 1, 2, 3 गोळ्या झाडल्या त्यातील गोळ्या अजूनही संपल्या नाहीत. 2 महायुद्ध झाली तरीही जगाने डोळे उघडले नाहीत. उलट 3ऱ्या महायुद्धाचे ते प्रतीक्षा करीत उभे आहे. पण ही प्रतीक्षा विश्वाची परीक्षाच ठरणार आहे. कारण हायड्रोजन बॉम्बमुळे सारा जगातच होणार आहे हिरोशिमा आणि नागासाकी.
मग कदाचित जगाचे डोळे उघडतील कायमचे कधीही न भेटण्यासाठी, अशी ही मी कविता लिहिली. आणखीन श्रीपाद सबनीसने म्हटलंय की ही एका द्रष्ट्याची कविता आहे. तर मग मी बार्शीमध्ये आला, मग मसा परिषद स्थापन केली. त्याचा मी अध्यक्ष होतो. 5 वर्ष मी ते काम केलं. मग त्याला दमा महाराजार आले आणि साहित्य संमेलनाचं इथे मी भरवलं. विभागीय साहित्य संमेलन भरवलं मी या ठिकाणी. विठ्ठल बागांना बोलावलं होतं. जवळजवळ 3 लाख रुपये खर्च करून केला. मी स्मरणिका काढली होती. नंतर सांगायचा मुद्दा काय राहिला की मी राजकारण करत असताना मला स्कूल बोर्डवर घेतलं. मला प्रभाती जाधव त्याला हे होत्या, चेअरमन होत्या नगरपालिकेच्या. आणखीन मी इथल्या सगळ्या, मी जे मुळे प्लॉटमध्ये राहत होतो, तर माझे पत्रकारिता माझं हे सगळं बघून इथल्या लोकांतही माझं बदल होतं. त्यामुळे लोक मला म्हणाले नगरपालिका उभा राहा म्हणून. मग ते एकदम नगरपालिकेला अर्ज लागला होता. तर मी तर सगळ्या मुळे प्लॉटमध्ये मग मला मिळणारच होती. म्हटलं मग त्याला भाऊसाहेब दानवे, प्रभाती दानवे यांच्याकडे लोक गेले सगळे. इथे जे माझे उभारणार होते त्यांच्या पक्षाचे, आणि त्यांनी सांगितलं की ते मुळाचा वर्गाचा उभारला तर आपलं सीट धोक्यात आहे म्हणून वगैरे म्हटलं. मग त्यांनी मला बोलावून घेतलं मला त्याने. आणखी मग ते म्हणलं आता मुळाशी कसं काय बोलायचं. म्हटलं बापूसाहेब बुडूक म्हणून जेव्हा होते ते त्यांच्या बैठकीतले होते. मग त्याने बापूसाहेबांना म्हणून त्यांना सांगितलं की म्हणलं बघा मुळ्यांना सांगून म्हणले की, मग ते म्हणले तो पत्रकार आहे, तो तसं ऐकणार नाही वगैरे म्हणले. तो आणखीन त्याच्या भागात निवडून सुरू येईल एखाद्या वेळेला. मग तर आपण काय देणार. तर म्हणले आपण त्यांना काहीतरी देऊ एखादं पद वगैरे. म्हणलं मग बापूसाहेब बुडकांनी मला बोलावून सांगितलं की तू हे उभारून एवढं सगळं धोका वगैरे पत्करण्यापेक्षा निवडणुकीत यश येणं वगैरे त्यापेक्षा तुझा अर्ज परत घेतला तर आम्ही तुला नगरपालिकेमध्ये घेऊ वगैरे. अजून सुद्धा तुमचा दबदबा तोच आहे. मी रस्ता विचारत होते, श्याम सुंदर मुळे कुठे राहतात, दत्तधाम कुठे आहे, तुम्हाला इथपर्यंत सोडवलंय लोकांनी. म्हणजे इतकी प्रसिद्ध अजूनही आहात. ते म्हणा. आता मी शिक्षक, तुम्ही विद्यार्थी, असा एक गेम खेळायचा हा, आणि एकाच वाक्यात उत्तर द्यायचं, आणि आपण त्या प्रश्नांनी सगळ्या एंड करू आपल्या मुलाखतीचा. बघा, एका वाक्यात उत्तरे द्या. तुमच्या आयुष्यातला अविस्मरणीय प्रसंग कोणता? एका वाक्यात उत्तर. मुख्यमंत्री शंकरराव चव्हाणांच्या हस्ते नागपूरला मला सरकारचा विकास वार्ता पुरस्कार मिळाला, अखिल महाराष्ट्रात पहिला. तो माझी अविस्मरणीय प्रसंग. त्याच्या लागोपाठ 3 पुरस्कार मला मिळाले आणि हॅट्रिक केली मी. छान. आवडता लेखक कोणता? आवडता लेखक म्हणजे शिवाजी सावंत. आवडतं पुस्तक कोणतं? आवडतं पुस्तक म्हणजे हे मृत्युंजय. आवडतं पर्यटन स्थळ कोणतं? अमेरिका. आवडता राजकीय नेता कोणता? हे नरेंद्र मोदी. आवडता चित्रपट कोणता? आवडता चित्रपट नई देहली. त्या चित्रपटाला मी भाषण केलं होतं मी विद्यार्थी असताना. नई देहलीवर दत्ता मध्ये चित्रपट होता. त्यात किशोर कुमार आणि वैजयंती मालांचं काम होतं. तर त्यात मला पहिलं बक्षीस मिळालं होतं, सांगायचं म्हणजे. आता हा विचारावा नाही मला माहित नाही, पण आवडता अभिनेता, आवडती अभिनेत्री कोण? आवडता अभिनेता म्हणजे अमिताभ बच्चन. आणि आवडती अभिनेत्री म्हणजे हे दीक्षित, माधुरी दीक्षित. आवडता खाद्यपदार्थ कोणता? गुलाबजामुन. हो का? बर. सर्वात जवळचा मित्र कोणता, आणि त्यातूनही असा खोडकर मित्र कोणता? सर्वात जवळचा मित्र म्हणजे पाटील म्हणून आहेत. नाव काय? सचिन पाटील. बर. आणि खोडकर मित्र म्हणजे सोमेश्वर घाणेगाव. माझ्या समोरच बसले. तुमची अपुरी राहिलेली इच्छा कोणती आहे? मला तर वाटतं वकील व्हावं असं, पण दुसरी तुमची कोणती? माझ्या अपुरी इच्छा तशा खूपच राहिल्या खरं म्हणजे. मला एकच, आपल्याला एकाच वाक्यात उत्तर द्यायचंय. अपुरा म्हणजे राजकारणामध्ये आमदार खासदार व्हावं असं मला वाटत होतं त्यावेळेला. अजूनही उभा राहा आहे, अजून आपल्याला उदंड आयुष्य. आता सगळ्यात शेवटी बार्शीतल्या माणसांबद्दल काय सांगाल एकाच वाक्यात?
बार्शीतल्या माणसाबद्दल म्हणजे ज्या टॉवरिंग पर्सनॅलिटी होत्या त्या सगळ्या संपल्या बार्शीतल्या. माझ्या वेळेला ज्या होत्या की ज्यांचं महाराष्ट्रामध्ये लौकिक होता, पन्नास सरावणा होते, प्रभाते दारबके होत्या, किंवा आता दिलीप सोपलेक आहेत, किंवा व्यापारामध्ये बापूसाहेब बुडूक होते, तात्या देशमुख होते, तशी माणसं आता राहिली नाहीत. आता माणसं फार खुजी खुरटी झालेली आहेत. हे बार्शीबद्दल आहे. आणि बार्शीमध्ये एकमेकांचे पाय ओढायचे, एकमेकाचा द्वेष करायचा, किंवा राजकारणामध्ये एकमेकाला पाण्यामध्ये पाहायचं, ही वृत्ती आता जास्त वाढलेली आहे बार्शीकरांच्या मध्ये. पूर्वी नव्हती, कमी होती त्या मानानं. तर हे मला प्रामुख्याने. अमेरिकेत जाऊन आलायत तुम्ही, अमेरिका छान का बार्शी छान तुमच्या मताने? अमेरिका बघण्यासाठी चांगली, पण राहायला बार्शी चांगली. बरोबर, बार्शी तिथं सरशी. अगदी छान सर, खूप मस्त व्यासंगी अभ्यासक म्हणून, त्यानंतर तुमच्या कर्तृत्वाला, तुमच्या या सगळ्या अभ्यासाला, तुमच्या वयाला विशेष म्हणजे बार्शी टुडेचा सलाम आहे. आणि आपणास उदंड आयुष्य लाभू देत ही भगवंत चरणी प्रार्थना. आणि काकूंची खरंच आता आठवण येते, म्हणजे काकूंच्या सहवासात आम्ही पण होतो, खूप छान प्रेमळ, आणि त्या आठवणी तुम्हाला आत्ताही खरंच येत आहेत, त्याबद्दलही खूप छान वाटतंय. आणि की असाच तुमचा प्रवास चालू राहू दे, 100च्या पुढचं तुमचं आयुष्य तुम्हाला नक्कीच मिळू दे, आणि अशाच दरवर्षी मला मुलाखती घेण्याची संधी मिळू दे. वेगवेगळी पुस्तकं आता तुमची संकल्पित जी आहेत ती लवकरच प्रकाशित होऊ दे, त्याचंही सूत्रसंचालन करण्याची जबाबदारी माझ्याचकडे येऊ दे.